नमस्कार. अभ्यास माझा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी परिसर अभ्यास 2 स्वराज्याचे तोरण बांधले हा स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व टिंबटिंब या परगण्यांची जहागीर होती. इंदापूर, सासवड, वेल्हे. उत्तर इंदापूर. आ. शिवरायांनी टिंबटिंब जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे ठरवले. सिंहगड, शिवनेरी, तोरणा. उत्तर तोरणा. इ. स्वराज्याची पहिली राजधानी टिंबटिंब ही सजली. राजगड, रायगड, प्रतापगड. उत्तर राजगड. प्रश्न 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. महाराष्ट्रावर कोणत्या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या? उत्तर दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा 4 सत्ता महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. आ. शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्याच्या नेमणुका केल्या? उत्तर शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. इ. शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले? उत्तर जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला, यात दुसरा काहीही हेतू नाही, असे शिवरायांनी आदिलशहाला धूर्तपणाचे उत्तर पाठवले. प्रश्न 3. कारणे लिहा. अ. स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. उत्तर तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता. पुण्याच्या नैऋत्येत 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका. त्या किल्ल्यावर 2 भक्कम माच्या होत्या, एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे, लढाऊ आहे. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार. ही वाट अतिशय अवघड आहे. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. म्हणून स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली आणि स्वराज्याचे तोरण बांधले. आ. तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या. उत्तर मोहरांनी गच्च भरलेल्या घागरी 4 घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या. कामगारांना आनंदी आनंद झाला. शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला. कामगारांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून